हॅलो मित्रमैत्रिणींनो, चला तर तुम्हाला आज मी कण्हेरी मठ दाखवते. कण्हेरी मठ बघायला एवढा सुंदर आहे ना, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला मी थोडक्यातच दाखवते, कारण पूर्ण दाखवण्यासाठी आपली व्हिडिओ खूप मोठी होईल. इथे साधू संत देवदेवतांचे मूर्त्या पाहायला मिळतील. बघा, इथे आमचं येणं झालं कारण ही आमच्या कारखान्यातील पुरुष मंडळी. ते दरवर्षी डिसेंबर महिन्यात फॅमिलीबरोबर ट्रिप काढतात. गेल्या वर्षी आम्ही पंढरपूर, देहू, आळंदी तिकडे गेलो होतो. यावर्षी आम्ही कोल्हापूर, सज्जनगड, बालूमामा, ज्योतिबा, कण्हेरी मठ इकडे येण्याचे ठरवले. म्हणून तुम्हाला मी आज कण्हेरी मठ दाखवते. मठामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले पाहायला मिळतील. त्यांची लावण्याची पद्धत तर खूपच आवडली मला. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू उभे करण्यात आले असून त्यात वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या फुलांची झाडे लावण्यात आले आहेत. खूप छान वाटतं इथं येऊन. आम्ही सर्वजण ट्रेनमध्ये बसलो. आम्हाला तर खूपच मजा आली. तिथे एक खोटी गुहा बनवण्यात आलेली होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बनवण्यात आले होते व त्यांचा आवाज काढण्यात आलेला होता. ट्रेनमध्ये बसून झाल्यानंतर आम्ही तिथे एक प्राचीन शिवमंदिर आहे तिथं दर्शन केलं आणि पुढे निघालो. दर्शन झाल्यानंतर आम्ही म्युझियमकडे निघालो. तिथे आम्ही फोटोशूट केला आणि म्युझियमच्या आतमध्ये शिरलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतील. आपली शबरी माता श्रीरामांची वाट बघत बसली होती ते पाहायला मिळेल. यशोदा माता श्रीकृष्णांना गोष्ट सांगत होती ते तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही इथे म्युझियमच्या बाहेर निघालो. तिथे तर मला लहानपणच आठवले माझे, कारण तिथे मुली लगोऱ्या खेळताना, मुले इटूदांडू, खूप खूप म्हणजे जुने खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आपले आई बाबा आजी आजोबांनी केलेली कामे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. खरंच मी लहानपणच आठवलं मला. आणि खरंच सांगते, तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या, म्हणजे त्यांना पण जाणीव होईल का आपल्या आई बाबाई आजी आजोबाई किती कष्ट केले होते ते पाहायला मिळेल.
तुम्हाला कसं वाटलं? जयेश तुला कसं वाटलं सांग. कनेरी मठामध्ये येऊन एकदम भारी वाटलं, कारण बघण्यासारखं भरपूर आहे. लहान मुलांसाठी पण भरपूर काही गोष्टी बघण्यासारख्या. ट्रेन आहेत. राज तुला कसं वाटलं. एकदम मस्त जबरदस्त जेव्हा लाज जेव्हा फुल पैसा वाचून झालेला आहे. मस्त आहे, खूप छान आहे. ते गावचे पाटील पाटील तुम्ही बोला थोडे. एकदम मस्त वाटलं, छान एकदम. गाडीमध्ये त्या ट्रेन मध्ये पण मस्त वाटलं. आवाज मस्त ग्रुप पण आमचा मस्त आहे. पैसे वसूल झाले सगळे. कनेर माठात त्या ट्रेन मध्ये एवढा भारी वाटत ना, असं वाटलं प्राणीच येतो का अंगावर. लय भारी, एकदम मस्त. कनेरी माठात येऊन आम्हाला खूप बरं वाटलं. 3 दिवसाची सुट्टी अशी गेली आमची, एकदम पैसे वसूल काम. तिथं आम्ही सगळं बघितलं. तिथं असं दाखवलं, जखम बरी करणे, मूत काढा, सगळ्यावर दाखवलंय. तुम्हाला कसे वाटले. मुलांसाठी, आपल्या लहान मुलांसाठी चांगला इथं बघण्यासारखं आहे. तरी पण सगळ्या आपल्या मुलांनी तर म्हणजे येऊ एन्जॉय केली. आवश्यक भेट द्या कनेरी मठाला. हो थँक्यू. मस्त छान सुपर. चला तर मग आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तुम्हाला बाय.